आता आम्ही आहे बिळाशी आणि मांगरूळच्या मध्ये हे मंगलनाथ रेडीमिक्स कॉन्क्रीट हे दोन रेडीमिक्स म्हणजे कॉन्क्रीट वाहून नेणारे ट्रक. तर ह्याच्यामुळं हे बघा रोडवरती का नाही, हे बघा रोड कुठं बघा, इथून हे बघा इथं रोड आहे, हा इथं रोड आहे आणि हे इथपर्यंत ही अशी का नाही, इथपर्यंत हे ह्यांचं म्हणजे माती वगैरे हे सगळं इथपर्यंत येतंय. ह्याच्यामुळं काय होतंय, ह्या येणार जाणाऱ्या वाहनाला का नाही, आता हे बघा हे इथून ती वाहनं बघा, ते वाहनं कशी तिथून इकडं आणि हे पार इथपर्यंत असं म्हणजे हे झालेलं आहे, ह्यांची माती आलेली आहे आणि ह्याच्यावरनं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण म्हणजे जास्त आहे. आणि इथं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ही मंगलनाथ रेडीमिक्स कॉन्क्रीट ही जबाबदार राहणार आहेत का, ही हात वर करणार आहेत. तर प्रशासनाला माझं एक विचारणं आहे की ह्याची परवानगी तुम्ही म्हणजे अशी गावात आणि रोड टच अशी दिलेली आहे, तर ही कंपनी MIDCत पाहिजे होती का अशी रोडला पाहिजे होती. तर ही फॅक्टरी बघा, ही इथं फॅक्टरी आहे, हे आता हे रोड बघा, हे बघा हे किती म्हणजे रोड इथं, हा इथं रोड इथं आहे आणि इथपर्यंत एवढा म्हणजे इथपर्यंत यांचं हे येतंय. आता इकडून येणाऱ्या वाहनानं हे वाहन इकडे गेलं, इकडून इथनं आता येणारं वाहन इथं स्लिपच होणार ना, इथं स्लिप होणार वाहन इकडं. आता तिथं बघा, तिथं सुद्धा तसंच आहे, त्या ह्याच्याजवळ तिथं सुद्धा तसंच आहे ते. आणि ही यांची मंगलनाथ रेडीमिक्स कॉन्क्रीट फॅक्टरी आहे. त्यांचं बघा हे इथं एवढ्यापुरतं ह्यांनी इथं कॉन्क्रीट केलेलं आहे आणि हे आत दाखव जरा, दाखवूया हे बघ, दाखवूया ते, हे बघा हे सगळं रोडवरती येतं, हे सगळं रोडवरती येतं आणि जनतेला त्रास. ह्यांच्यामुळं ही पैसे कमावणार आणि जनतेला का त्रास, ह्यांच्यामुळे जनतेला का त्रास. घरं बांधणार, पण इथं जर कोणाचं ॲक्सिडेंट झालं, काय झालं, ह्याला ही जबाबदार आहेत का. तर त्वरित ह्याच्यावरती प्रशासनाने ही कंपनी इथनं बंद करून MIDCत न्यावी, हीच आमची प्रशासनाला सांगणं आहे आमचं. अन्यथा 96 कोळी स्टाईलनं आंदोलन करून हे बंद पाडण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.